धाराशिवमध्ये बर्ड फ्लूचा पहिला संशयित रुग्ण आढळलाय, त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। संशयित रुग्ण आढळल्यानंतर आता सर्वेक्षणाचं कामही सुरू करण्यात आलंय। पक्ष्यानंतर आता माणसांनाही बर्ड फ्लू। धाराशिवमध्ये पहिला संशयित रुग्ण। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झालेला पहिला संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे। धाराशिवच्या ढोकी गावामध्ये संशयित आढळला। त्या व्यक्तीचा स्वॅब पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला। याचा रिपोर्ट पुढच्या 4 ते 5 दिवसात येणं अपेक्षित आहे। 40 वर्षीय रुग्णावर सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। आरोग्य विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमनं तातडीनं ढोकी गावाची पाहणी केली। 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केलाय। इतरही काही व्यक्तींना संसर्ग झालाय का याच्या सर्वेक्षणाचं काम सध्या सुरू आहे। प्रतिबंधात्मक असे आदेश म्हणजे आपण फक्त अलर्ट झोन केलेला आहे, त्यामध्ये फक्त आपण सर्वेक्षणासाठी ते झोन केलेलं आहे। त्यामध्ये कुठल्याही मुवमेंटला त्याच्यामध्ये बंदी नाहीये। फक्त आपण ते सर्वेक्षणाचं कार्यक्षेत्र ठरवण्यासाठी आपण तो एरिया डिमार्केट केलेला आहे। संवर्धन आणि आरोग्याची यंत्रणा आहे ती अलर्ट करण्यात आलेली आहे आणि सर्व आशा कार्यकर्त्यांपर्यंत आपण सर्वेक्षण जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि कुठेही जर अशा प्रकार जर आढळले तर ते त्वरित आपल्याला इन्फॉर्म करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। याआधी 21 फेब्रुवारी रोजी ढोकी पोलीस ठाणे परिसरात 10 कावळे मृतावस्थेत आढळले होते। तपासणीनंतर त्यांना बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं। आतापर्यंत ढोकी गावात 52 कावळ्यांचा मृत्यू झाला। कावळ्यानंतर कोंबड्यांना देखील लागण झाली का यासाठी सर्वेक्षणाचं काम पशुसंवर्धन विभाग करतोय। साधारण 24 तारखेला लॅबचा रिपोर्ट आला की ते एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजे बर्ड फ्लूला पॉझिटिव्ह आहेत म्हणून। मग त्याप्रमाणे म्हणजे आम्ही ऍक्च्युली 21 तारखेपासूनच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या दोन्ही परिसरांची सोडियम हायपोक्लोराइडच्या 2% द्रावणाने फवारणी केलेली आहे आणि ती दररोज चालू आहे। जशी कावळे मिळत आहेत तसं आम्ही त्यांना वन विभागाला सपोर्ट करतो, ते रोजच्या रोज डिस्पोज करतायत आणि त्या दोन्ही ठिकाणाची आपण दररोज ग्रामपंचायतच्या मार्फत फवारणी करून घेतोय। दरम्यान बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण आढळल्यानं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी परिसरात मांस विक्रीवर बंदी घातल्याची माहिती दिली आहे। ते धाराशिवमध्ये ढोकी या ठिकाणी काही कावळे मरून पडलेत आणि कावळ्यांची संख्या जी काय एकूण कावळे मृत्यू पावले ती संख्या बघितल्यानंतर आमच्या सगळ्या आरोग्य विभागाच्या टीमनं याबद्दलची माहिती घेतली, त्यांच्या ICRला नमुने पाठवले आणि त्याच्यामध्ये थोडंसं बर्ड फ्लूची लागण झाली असं आपल्याला तिथं लक्षात आलं। आता हे लक्षात आल्यानंतर 10 किलोमीटरच्या संपूर्ण परिसरातल्या जे काही मांस आणि विशेषतः चिकन विक्री करणारे संपूर्ण विक्रेते आहेत त्या सगळ्यांना सुद्धा काळजी म्हणून अलर्ट म्हणून किंवा अधिक जबाबदारीनं प्रिकॉशन म्हणून आपण ह्या सगळ्या परिसरातल्या सगळ्या चिकन विक्रेत्यांना सुद्धा विक्री करण्यासाठी आपण बंदी केलेली आहे। बर्ड फ्लू पक्ष्यांपासून माणसांमध्ये संक्रमित झाल्याचं आतापर्यंत सिद्ध झालेलं नाहीये। यापूर्वी असं झाल्याची आरोग्य विभागाकडे कोणतीही माहिती नाहीये। असं असलं तरी हा संशयित रुग्ण सापडल्यानं धोका वाढलाय, त्यामुळे नागरिकांनी अधिकची खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं जातंय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।